तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे मी अटेंडन्स मार्क केली आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलो आणि बघतो तो सर्व वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. काय प्रॉपर एकदा सेटअप करून मी माझ्या कामाचा श्री गणेशा केला. मग काय थोड्या वेळाने वर्क कंप्लीट करून मी तिथून निघालो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. पण रस्त्यातच भाऊच्या हट्टामुळे आपल्याला फोटोशूट करावं लागलं. तर भाई लोक, तुम्हाला काय वाटतं मी आज कुठे चाललोय? तर हे जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मग काय फायनली गाडीला किक मारून आमची सवारी निघाली कोपरगावकडे. पण भाई रस्त्यात आहे ना, एवढं चिखल असेल कधी इमॅजिन केलं नव्हतं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तरी देखील जे आपले दीपक शेट होते ना, ते खूप गाडी पळवत होते. त्यानंतर आम्ही हायवेला लागलो आणि व्ह्यू एन्जॉय करत कोपरगावला पोहोचलो. त्यानंतर आम्ही महाराजांना प्रणाम करून ब्रिज कडे निघालो. त्यातही आमचं नशीब चांगलं असल्यामुळे ब्रिज चालू होता. समझ रहे हो आप समझ रहे हो. नंतर आम्ही आजीबाईंचा निरोप घेऊन कोपरगाव सोडलं आणि नगर मनमाड हायवे जॉईन केला. आता पाहता पाहता शिर्डी हे काहीच अंतरावर होतं आणि सर्व भक्तजन देखील खूप उत्साहाने दिंडीत सामील झाले होते. तर फायनली काय आम्ही शिर्डीमध्ये एंटर झालो आणि येथील दर्शन रन बघून आम्हाला धक्काच बसला. त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेऊन पुढे निघालो आणि फायनली आपल्या प्राईम लोकेशनवर येऊन पोहोचलो. येथे थोडा वेळ आम्ही स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही फायनली आमची शॉपिंग डन केली आणि तेथून आम्ही निघालो. तेवढ्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि मग आम्हाला नाईलाजाने ब्रेक घ्यावा लागला. मित्रांनो, फायनली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.